राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज बारामतीत सांगता सभा झाली। या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली। अजित पवारांच्या आठवणी जागवण्यात आल्या। सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। पण आज या प्रचार सभेला सर्वांच्याच नजरा व्यासपीठावर होत्या त्या एका व्यक्तीला पाहण्यासाठी, शरद पवार। पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे मात्र या सभेला उपस्थित होते। त्या दोघांनीही अजितदादांच्या आठवणी सांगितल्या। पण तिकडे सुनेत्रा काकींचं भाषण पार पडलं आणि इकडं शरद पवारांनी अचूक टायमिंग साधत आपलं ट्विट पोस्ट केलं। शरद पवारांनी ट्विट करून आपलं मनोगत बारामतीकरांपुढेच मांडलं। सुनेत्रा पवारांना त्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं खरं, पण मी मात्र पहिल्यांदाच या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहणार आहे असं दुःखही व्यक्त केलं। थोडक्यात शरद पवार 23 एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीच्या मतदाना दिवशी मतदान करू शकणार नाहीत, मी उपस्थित राहू शकत नाही, हेच त्यांनी यातून सुचवलंय। शरद पवार दिल्लीहून 2 दिवसांपूर्वीच मुंबईत आले। त्यानंतर ब्रिच कँडी रुग्णालयात ऍडमिट आहेत। हाताला जखम झाली होती, त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले। आता काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, मात्र डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, त्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं। आता इकडे सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभेत ते उपस्थित राहिले नाहीत, पण त्यांनी सभा सुरू असतानाच ट्विट करून बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना मतदान करावं असं आवाहन केलं। त्यांनी जे ट्विट केलंय तेही अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यात काय म्हटलंय? पहिल्यांदाच मी मतदानाला उपस्थित राहू शकत नाही। मी 1967 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावलाय। आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या शोकात्मक पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत आहे। या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचं मी ठरवलं होतं। दुर्दैवानं माझी प्रकृती बिघडल्यानं मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावं लागलं। डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे। त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित राहावं लागत आहे। हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंतःकरणानं सांगू इच्छितो। माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजून घेतील याची मी खात्री बाळगतो। हे आहे शरद पवारांचं ट्विट। आता मुळातच त्यांनी आणखी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्या पक्षानं म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षानं या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे। स्वर्गीय अजित पवार यांनाही एक प्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे। माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी। बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे, ते या आवाहनास प्रतिसाद देतील असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला। आता मतदानासाठीचे प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला, विचारणा केली, परंतु मतदानाचा अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचं राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून मला सांगण्यात आलं। अखेर अतिशय व्यथित व जड अंतःकरणानं मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला। या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावं असं आवाहन बारामतीकरांना केलंय। आता मला एक प्रश्न पडला आहे, आपल्याला आठवत असेल, हे खरं आहे, शरद पवारांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे। 1967 पासून ते आज तागायत त्यांनी कधीही बारामतीतील मतदान चुकवलेलं नाही, मतदानाचा हक्क कायम बजावला आहे। आता आपल्याला आठवत असेल, अगदी काही दिवसांपूर्वीच या पोटनिवडणुकी संदर्भातच पत्रकारांनी शरद पवारांना एक प्रश्न विचारला होता। मुळात
राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्ही उमेदवार देणार नाही असं आधीच जाहीर केलं होतं. काँग्रेसनं उमेदवार देऊ नये असं मी म्हटलं होतं, पण लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता त्या पक्षाने ठरवावं, त्यांनी निर्णय घ्यावा असं शरद पवारांनी म्हणून तो चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकून दिला. तिकडे काँग्रेसनं मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणूक लढवणार असं घोषित केलं आणि विजयराव मोरेंचे चिरंजीव आकाश मोरे यांनी अर्ज देखील भरला. नंतर सुनेत्रा पवारांनी स्वतः विनंती केली, महायुतीकडून देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले, पण काँग्रेस काही नमलं नाही. शेवटी आकाश मोरे यांनी आणखी एक पर्याय सुचवला. अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत FIR नोंदवलात तर मी माघार घेईन, पण त्यावर महायुतीनं काहीही घडवलं नाही. FIR तो नोंदवला नाहीच. शेवटी काँग्रेसनंच आपला या निवडणुकीतून काढता पाय घेतला. आकाश मोरेंनी उमेदवारी मागे घेतली. त्याआधी शरद पवार जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की तुम्ही पाठिंबा तर जाहीर केलेला आहेच, आता प्रचाराला जाणार का, आता त्याच वेळी शरद पवारांच्या तोंडून सुनेचंच म्हणजेच सुनेत्रा काकींचं साधं नावही आलं नव्हतं. पण त्याच वेळी सुप्रिया सुळे जी त्यांची लेक खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेऊन त्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं, भरभरून प्रशंसा केली होती. पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आणि त्यावर शरद पवारांनी दिलेलं उत्तर या आधी देखील आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलात मग प्रचार करणार का असा प्रश्न होता. त्यावर शरद पवार काय म्हणाले होते, नाही आम्ही उमेदवार उभा केला नाही, प्रचार काय करायचा. मागची निवडणूक जी झाली त्यात सुप्रिया विरुद्ध ह्याच उमेदवार होत्या, ज्यांनी आज फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरोधात होत्या. 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली, त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैषम्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. आता मला एक प्रश्न पडला की त्यावेळी पाठिंबा जाहीर करणं म्हणजे उमेदवार न देणं इथपर्यंत ठीक होतं, पण प्रचाराला न जाणं म्हणजे काय. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर सुनेत्रा वहिनींचं नावही न घेणं म्हणजे तरी काय. एकीकडे लेकीचं नाव घ्यायचं, तोंड भरून कौतुक करायचं, प्रशंसा करायची, आणि दुसरीकडे मात्र सुनेचं नावही घ्यायचं नाही. आता प्रश्न हाच येतो की त्यावेळी तुम्ही प्रचार करणार का, तर उत्तर हे दिलं. आणि आता सुप्रिया सुळे आज स्वतः या प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवारांना निवडून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तिकडे शरद पवार तुम्ही स्वतः ट्विट करून या संदर्भात सुनेत्रा पवारांना विजयी करा असं आवाहन केलं, मतदान करा असं आवाहन केलं. मला मतदानाला येता येणार नाही, पण बारामतीकर निश्चितपणे सुनेत्रा पवारांना मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे एक प्रश्न असा आहे की तुम्हाला आठवत असेल की अर्थात वय 85 वर्ष आणि या वयातही शरद पवार एक आपली शारीरिक ताकद विल पॉवरच्या जोरावर आजही राजकारणात सक्रिय आहेत. नुकत्याच राज्यसभेच्या दालनामध्ये म्हणजे राज्यसभेचे खासदार म्हणून ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या अक्षरशः त्या ठिकाणी व्हीलचेअरवर बसून त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. आता ज्या शरद पवारांनी वयाच्या 85व्या वर्षी व्हीलचेअरवर बसून खासदारकीची शपथ घेतली तीही दिल्लीत, पण 23 एप्रिलला मतदान आहे, अजूनही 2 दिवस बाकी आहेत. शरद पवार 2 दिवसांपूर्वीच दिल्लीहून आलेत आणि मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झालेत. आणि तिकडे डॉक्टर शरद पवारांना सक्तीची विश्रांती घ्यायला सांगतायत, मुंबई बाहेर जायचं नाही म्हणून सांगतायत. आणि मग सगळे पर्याय संपल्यानंतर मतदान कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही हे राज्य निवडणूक आयोगाला देखील विचारून खात्री पटल्यानंतर मग शरद पवार साहेब सांगतायत की होय, मला आता मात्र या मतदानाला पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात या ठिकाणी उपस्थित राहता येणार नाही. पण प्रश्न हा पडतो,
शरद पवारांकडे एवढी ताकद आहे, विल पॉवर आहे, शारीरिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, जे व्हीलचेअरवर म्हणजे दिल्लीला जाऊन व्हीलचेअरवर बसून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेऊ शकतात, तेच शरद पवार साहेब बारामतीत येऊन, तेही 2 दिवसांनंतर म्हणतोय, 23 तारखेला मतदान आहे, आपल्या सुनेला मतदान करू शकणार नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडतो. तुम्हाला काय वाटतं? पाहत रहा LS मराठी फक्त.